नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय एक्झाम पॉईंट या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हा नागरिकशास्त्र पार्ट 2 आहे. जर तुम्ही याचा पार्ट 1 नाही पाहिला असेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून ते पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आम्ही डेली आपल्या चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षा रिलेटेड व्हिडिओ तसेच या पोस्टमॅन, मेल गार्ड व MTS या परीक्षेची आम्ही सिरीज पण स्टार्ट केली आहे. जर त्या सिरीजमधले तुम्ही व्हिडिओ नाही पाहिले असतील तर त्यांची आम्ही प्लेलिस्ट पण तयार केली आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकता व तसेच सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व तसेच तुम्ही अजून आमचा व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन नाही केला असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून ते जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ हा स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या आजच्या सिरीजमधला पहिला क्वेश्चन असा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना कोणत्या राजघराण्याने विशेष उत्तेजन दिले होते? तर याचे ऑप्शन आहेत: ए चालुक्य, बी चोल, सी यादव, डी मौर्य. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी चोल. चोल या घराण्याने सर्वात जास्त उत्तेजन दिले होते स्थानिक स्वराज्य संस्थांना. तर आपला दुसरा क्वेश्चन असा आहे, ग्रामसभा हा घटक कशाचा मिळून बनलेला असतो? तर ए गावातील सर्व जनता, बी गावातील सुशिक्षित लोक, सी गावातील सर्व प्रौढ जनता, डी यापैकी नाही. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे ए गावातील सर्व जनता. तर गावातली सर्व जनता मिळून ग्रामसभा हा घटक बनलेला असतो. तर आपला तिसरा क्वेश्चन असा आहे, वित्त, बांधकाम, आरोग्य व शिक्षण या 4 समित्यांच्या सभापती कोण असतात? तर याचे ऑप्शन आहेत: ए जिल्हा परिषद अध्यक्ष, बी जिल्हाधिकारी, सी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, डी यापैकी नाही. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे सी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या 4 समितीचे सभापती असतात. तर आपला चौथा क्वेश्चन असा आहे, पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती? तर याचे ऑप्शन आहेत: ए पंडित नेहरू, बी सुभाषचंद्र बोस, सी महात्मा गांधी, डी मोतीलाल नेहरू. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे सी महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी मूळ कल्पना केली होती पंचायत राजची. तर आपला पाचवा क्वेश्चन असा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थानाचे जनक कोणाला म्हणतात? त्याचे ऑप्शन आहेत: ए पंडित नेहरू, बी महात्मा गांधी, सी लॉर्ड रिपन. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे डी लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थानाचे जनक असे म्हणतात. तर आपला 6वा क्वेश्चन असा आहे, गावाच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? त्याचे ऑप्शन आहेत: ए ग्रामसेवक, बी तलाठी, सी सर्कल ऑफिसर, डी यापैकी नाही. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी तलाठी. तलाठी हा गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी सर्व अहवाल तयार करत असतो. तर आपला 7वा क्वेश्चन असा आहे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली? तर याचे ऑप्शन आहेत: 1 मे 1960, बी 3 मे 1961, सी 2 मे 1961, डी 1 मे 1961. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे डी 1 मे 1961 रोजी महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद यांना राष्ट्रपतीची मान्यता मिळाली. तर आपला 8वा क्वेश्चन असा आहे, गावातील पाणी वाटपाचे नियोजनाचे अधिकार कोणास आहेत? तर याचे ऑप्शन आहेत: ए पंचायत समिती, बी ग्रामसभा, सी जिल्हा परिषद, डी यापैकी नाही. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे ग्रामसभा. गावातील पाणी वाटपाचं जे नियोजन करण्याचे जे अधिकार आहे ते फक्त ग्रामसभेला आहे, म्हणून आन्सर जे आहे ते आहे बी. तर आपला 9वा क्वेश्चन असा आहे, ग्रामपंचायत ही ग्रामीण प्रशासनातील कोणत्या पातळीवरची संस्था आहे? तर याचे ऑप्शन आहेत: ए कनिष्ठ, बी वरिष्ठ, सी उच्च संस्था, डी अतिउच्च. तर ग्रामपंचायत ही ग्रामीण प्रशासनातील कोणत्या पातळीवरची संस्था आहे? तर ती आहे कनिष्ठ पातळीवरची संस्था. म्हणून याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे ए ग्रामपंचायत ही कनिष्ठ पातळीवरची संस्था आहे. तर आपला 10वा क्वेश्चन असा आहे, नुकत्याच लागू झालेल्या अधिनियमानुसार आता महाराष्ट्रातील ग्रामसभांना कोणते अधिकार प्राप्त झाले? तर ए निर्णयाचे, बी नियंत्रणाचे,
सी हुकमाचे, डी निर्णयाचे व नियंत्रणाचे. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे डी, नियंत्रणाचे व निर्णयाचे हे अधिकार आता महाराष्ट्रातील ग्रामसभांना प्राप्त झालेले आहे. तर मित्रांनो आजचा क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन तुमच्यासाठी असा आहे, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये स्त्रियांसाठी किती जागा राखीव असतात? तर याचे ऑप्शन आहे ए 30%, बी 50%, सी 32%, डी 31%. तर ग्रामपंचायत जो आहे इलेक्शन असते तेव्हा त्यासाठी किती जागा राखीव असतात असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करायचं आहे. जर येत असेल तर तुम्ही कमेंट करा अवश्य, आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं आन्सर सांगू. तर मित्रांनो आजचे असे हे नागरिकशास्त्र पार्ट 2 चे 10 इम्पॉर्टंट म्हणजे टॉप 10 क्वेश्चन होते. तुम्ही हा व्हिडिओ परत पहा. जर काही याच्यामध्ये शंका किंवा डाऊट समजण्यासारखं न वाटल्यास तुम्ही ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता. तर मित्रांनो पोस्टमॅन, मेलगार्ड व MTS या परीक्षेची शेवटची तारीख आता जवळ येत आहे. तर तुम्ही अजून फॉर्म नाही भरला असेल तर फॉर्म लवकर भरून घ्या. जर पेमेंटविषयी काही क्युरी असतील तर तुम्ही लगेच त्या डाक विभागाशी मेलद्वारे किंवा कॉन्टॅक्ट नंबरद्वारे कॉन्टॅक्ट करून घ्या पेमेंटमध्ये तुमचं काही पेंडिंग वगैरे असल्यास. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हा तुम्ही अवश्य आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तर तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.